पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 बेलापूर नवी मुंबई अंतर्गत CBD पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने जबरीने मोबाईल फोन खेचून चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक करून 5 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबाबत CBD पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीत फिर्यादी यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल वर्गमॅन स्कूटीवरून आलेल्या 2 अनोळखी चोरट्यांनी सेक्टर 15 CBD नवी मुंबई येथून जबरीने चोरून नेला होता। त्यावर CBD पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्यातील आरोपीचे व नमूद गुन्ह्यातील आरोपीचे वर्णन मिळते जुळते असल्याने नमूद आरोपीचा गुन्हा करण्याची पद्धत, वेळ व परिसराचा सखोल अभ्यास करून यातील आरोपी गुन्हा करण्याकरिता पुन्हा येणार असल्याचा अंदाज असल्याने त्याप्रमाणे सेक्टर 11 व 15 CBD बेलापूर या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावला असता नमूद आरोपी हे गुन्हा करण्याकरिता पुन्हा त्याच लाल रंगाचे बर्गमन स्कूटीवरून आले असता त्यांना ओळखून त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेऊन नमूद संशयितांचा सदरील गुन्ह्याबाबत सहभाग निष्पन्न झाल्याने अटक केली आहे। यातील आरोपी क्रमांक 1 समीर अब्दुल रहीम खान वय 22 वर्ष राहणार मुंबई यांच्याकडे CBD पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कोठडी दरम्यान अधिक सखोल व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी वरील गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल फोन व तसेच यापूर्वी CBD पोलीस ठाणे हद्दीतील अटक आरोपी क्रमांक 2 याचे व त्याच्या आणखी साथीदार पाहिजे आरोपी यांच्या मदतीने असे एकूण 14 तसेच त्याचे साथीदारासह नवी मुंबई वाशी या परिसरातून एक असे एकूण 25 मोबाईल फोन चोरी केल्याची माहिती दिली। यानंतर पुन्हा यातील आरोपीकडे अधिक तपास करून त्यांनी CBD पोलीस ठाण्याचे हद्दीतून चोरी नेलेले 23 मोबाईल फोन त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत। नवी मुंबईतून चोरी केलेल्या 30 मोबाईल फोन हे मुंबई परिसरातून हस्तगत केले आहेत। सदर आरोपीची कोणतीही माहिती नसताना नमूद तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून मोबाईल खेचून जबरीने चोरून नेलेले एकूण 5 गुन्हे मुद्देमाल उघडकीस आणून 80,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी साहिल शेख। स्टार न्यूजसाठी साहिल शेख, मुंबई।